एकाचं नाव राहिलं की म्हणजे आमदारांनी माझं नाव घेतलं नाही. समोर असलेले सगळे माझं प्रेम करणारे या गावचे तालुक्याचे सगळे नागरिक आपण सगळं उपस्थित राहायला त्याबद्दल मी आपलं मनापासून अधिक स्वागत करतो, आभारी. अतिशय सुंदर हा कार्यक्रम धीरजने ठेवला. धीरज तसा हुशार आहे. कोणत्या कार्यक्रमाला कोणाला बोलायचं, कोणत्या वेळेस कोणाला बोलायचं याचा अभ्यास त्याला चांगला आहे. कारण तो एवढाचा भूमिपुत्र आहे. नुसता भूमिपुत्र नाही तर तो एक पत्रकार आहे. पत्रकार एकदम हुशार चाणक्य असतो. कोणाचे काय वीक पॉईंट असेल, कोणाचं काय दोष असेल ते पहिले जनते कोणाला. आणि त्यामुळे त्यांनी पुरस्कार कोणाला द्यायचे खरोखर त्यांनी चांगल्या लोकांची निवडणूक केली. त्याबद्दल धैर्याचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. खरोखर असे काम असे कार्यक्रम यांची गरज. आता त्यांनी छोटे मुलं 10 दिवसाच्या पिरियडमध्ये चांगलं काम करता, कष्ट करता, सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या जीवनात कोणत्या गोष्टीचा उपयोग होतो असे अनेक देखावे निर्माण करतात. आणि हे देखावे झाल्यानंतर त्यांच्या पाठीवर कोणीतरी थाप मारली पाहिजे आणि ते थाप मारायचं काम आज धीरजने केलं. त्यामुळे धीरज तू आज चांगली सुरुवात केली. दुसरी गोष्ट तुझा वर्धापनी 7वा वर्धापनी तुझं जे पत्रक आहे, जे पेपर आहे, साप्ताहिक आहे, अतिशय चांगल्या प्रकारे तो चालवतो. सत्य परिस्थिती जनतेच्या समोर आणतो आणि एवढ्या शहराला न्याय कसा मिळेल, जिथं अन्याय होणार असेल त्याच्या विरोधात सातत्याने तो वृत्तपत्र नेहमीच लिहित असतो. त्याच्याच नाही बरेचसे पत्रकार तिथं बसलेले त्यांनाही सांगतो की ही बातमी अशीच लावली पाहिजे. हे खरं आहे, हे जनतेला याच्यामुळे असा त्रास होतो. हे सत्य परिस्थिती जाणून घेणारा हे पत्रकाराचं काम आहे. त्या माध्यमातून तो खरोखर काम करतो. म्हणून धीरजच्या कार्याला सलाम. परत एकदा मंच उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी, समोर उपस्थित असलेले सर्व माझे बांधव यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. माझा सन्मान केला, सत्कार केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद किशोर भाऊ.